स्वागत आहे तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या दादाच्या शाळेचा पहिला दिवस, त्याचीच तयारी चालू आहे. दादा आमचा फ्रेश वगैरे झाला, नाश्ता झाला, त्यानंतर देवाला नमस्कार केला. आज काही स्कूल बॅग घेऊन जायचं नव्हतं कारण आजची स्कूलचा टाइम कमीच होता. आज फक्त टिफिन बॅग घेऊन दादा निघाले स्कूलमध्ये. आणि आज पहिला दिवस असल्यामुळं मी दिदू आणि सगळेच गेलो होतो सोडण्यासाठी. दादा थोडा इमोशनल झाला, त्याच्यामुळेच दादा इथं रडत होता. एकदा सवय झाली की परत तो जातो व्यवस्थित. दादाला सोडून आले आणि आता मी स्वयंपाक करून गेले नव्हते, तर इथं स्वयंपाक करते मी आता. आज जेवणामध्ये सांडग्याची भाजी, भाकरी झाल्या. हे असं साधंच मेनू होता. सांडग्याची भाजी, ही सांडगे कालच आईने दिले. का बरडले रे बागा? सकाळी सकाळी का बरडला आता शाळेत स्कूलला जाताना? तू पण आली होती, मम्मी आली होती म्हणून दुःख झालं. आता रडत नाही ना? करमलं तुला शाळेत? उद्या पण गेले का? उद्या पण? हॅलो, मी साईराज. मी लवकरच खरे मी शाळेत जेवण केलो, खडे आलो. मी गेलोच ना वडी जेवण केलोच ना. खाली आल्यावर ताईने जेव खातल्या. मग पप्पा उशिरा चालले, लवकर शाळेत गेलो होतो. पण मम्मी पण आली होती. मग मला कुरपस नावायची होती. मग पप्पा कोर्टात गेले होते. मग कोणत्या काकाला होता. लयच उशीर झाला मला शाळेत यायला, शाळेतून घरी येण्यासाठी. असं बघू शकता, हे एवढ्या उंचीवरून कट करते. इथून असं अशी आपली रोपं तयार होणार आहे. तर बघू शकता, हे अशी मी रोप तयार करते. आता ह्याला ज्या वेळेस मुळ्या फुटतील तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आणि हे बरणी किराणा ह्याच्यामधली आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी होतं ते रिकामं झालं, मग मी ह्याला टाकाऊपासून टिकाऊ बनवण्यासाठी हे असं प्रयोग केलाय. तर बघू शकता तुम्ही कशी सुंदर अशी कुंडी दिसते. स्वस्त घरच्या घरी छान असं आपलं मनी प्लांटचे तयार झाले. हे कुंडी छोटीशी. तर हे मनी प्लांटची कुंडी आहे. मी एक 8 ते 10 दिवस झाले असेल याची कटिंग करून ह्याच्यामध्ये रोपं तयार करण्यासाठी ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता त्याला किती मुळं फुटलेत असे. तर हे कुंडीत लावण्यासाठी एकदम तयार झाले. सध्या तर मी ह्याला पाण्यातच ठेवणार आहे. तर परवा इकडे गेले होते तेव्हा मी कोरफडीचे 2 रोपं घेऊन आले. माझ्याकडे नव्हती कोरफड, म्हणजे अगोदर होती, पण ज्यावेळेस आम्ही इकडे नवीन राहायला आलो तेव्हा इथे ऍसिड वॉश वगैरे चालू होतं. तर तेव्हा ती कोरफडीचं झाड माझं गेलं होतं. आता म्हणलं गेले तर तिथं दिसली आंटीच्या घरी, मग ते मी घेऊन आले. आता मी लावणार आहे कुंडीमध्ये, तुम्हाला दाखवते मी कसं लावते. तर त्यासाठी मी छोट्या कुंडीमध्ये लावणार आहे ह्यावेळेस. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाचट वगैरे हे घातले. आता याच्यामध्ये माती टाकणार आहे. तर इकडे बघू शकता मी अशी छोटी कुंडी तयार केली आहे. ही छोटे रोप आहेत आणि माझ्याकडे मोठी कुंडी नव्हती, त्याच्यामुळे मी आता हे सध्या तर छोट्या कुंडीमध्येच लावले. आणि ज्यावेळेस हे चांगलं मोठं येईल तेव्हा मी ह्याला शिफ्ट करेन, तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करते. हे बघू शकता, ह्या कुंडीमध्ये मी स्वास्तिकचं झाड लावलंय, म्हणजे फांदी लावली होती. तर हे मोठी आली, पण आता सुट्ट्यामध्ये आमच्या साईदादाकडून कुंडीच खाली पडली होती, तर हे पण फुटले. तर मला पण ते झाड दुसऱ्या ह्याच्यामध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि परंतु ह्याच्यामध्ये ना खूप छान असं तुळशीची छान रोपं आलेत. मी मंजुळा टाकले होते, त्याच्यामुळं मी थोडंसं थांबले ह्याला शिफ्ट करण्यासाठी. त्यानंतर इकडं हे बांबूचं एकच हे राहिले, हे बांबूचं
बाकी सगळे खराब होऊन गेले आणि एकच राहिलं होतं. मग ते ट्राय करण्यासाठी आता मी ह्याला मातीमध्ये लावले. त्या अगोदर माझ्याकडे पाण्यामध्येच लावले होते, मी ह्याला ठेवलं होतं. हे बघू शकता मनी प्लांट. मस्त असा लांब पर्यंत गेलाय, खूप सुंदर दिसते. दाखवते तुम्हाला. इकडे आहे हे शेवंतीचं रोप आणि हे तुळस. तर ह्या कुंडीमध्ये तुळसच येत नाही, तर त्याच्यासाठी आता इकडे. तर कसा वाटला आजचा व्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल धन्यवाद.